नमस्कार मंडळी, मी संध्या आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे आज आहे सोमवार आणि सोमवारसाठी आपण थोडा निघालो, जरा बाहेर जाऊया, फिरत म्हटलं बघूया रस्त्याला आपलं काय काय बघायला भेटते असते. आज आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतो छोटंसं. बघा, जर व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण हळूहळू पुढे जाऊया. आणि आपल्याला जायचं आहे एक कोंबडा आणि कोंबडी म्हणजे कुक्कुटपालना, म्हणजे कुक्कुटपालनाचा व्यवसाय जायचा आपला. असं म्हणजे मोठासा नाही, छोटासा आपला करायचा विचार आहे, जेणेकरून 10-12 कोंबडी पाहिजेत, त्या एक कोंबडी पाहिजेत, अशा प्रकारे आपण चालू आहे प्लॅन. तर चिंबावला आमची एक चुलत बहीण आहे, तिच्याकडे कोंबडी आहेत, एक कोंबडा आणि एक कोंबडी आहे. तर ते बोलले की या आहे तर घेऊन जावा पाहिजे तर. म्हटलं ठीक आहे. ते आज म्हटलं सोमवार सुट्टी पण आहे, म्हटलं चला जाऊया आणायला. जाता जाता आपल्या रस्त्यामध्ये काय बघायला भेटते आपण बघूया. तर चला जाऊया आपण पुढं. तर म्हणजे आहे ना, शेनाळगाव, म्हणजे शेनाळगाव भैरवनाथ मंदिर आहे. थोडा जरा जंगल, म्हणजे गावापासून एक किलोमीटर होईल. तर इथं मंदिराचा परिसर आहे बाजूला, आणि त्याच्या त्या साईडला तिकडं कॉलेज आहे. तर बघ, आपण सर्व रस्त्यावरनं दाखवणार आहोत, आपण काय आतमध्ये जाणार नाही तिकडं बघण्यासाठी. तर चला आपण पुढं जाऊया. हा म्हणजे हा इकडं महाराष्ट्र पॉलिटेक्निक कॉलेज आहे बरोबर. आणि जाता तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हा इथून शरणामधून रस्ता आला आहे. तर परत हा रस्ता गेला बोलाडेवाडी. तर म्हणलं हा रस्ता जो आहे ना, मंडणगडमधनं म्हणजे मुंबई हवी आहे. म्हणजे काम चालू आहे त्या रोडचा. हा इकडं खाली माप्रळ गाड्या चालू आहे, थोडासा मध्ये खराब झाला आहे रस्ता आहे इकडनं. चिंचाळी धरणाचा धरणाचा इलाका आहे बघा. हा मोठा असा भरपूर असा व्यास आहे, कमीत कमी 1-1.5 किलोमीटर. हा आपला खाली दाखवता येणार, आपण दाखवण्याचा एक प्रयत्न करू ह्याला. तर आत्ता आपण तेवढ्यापुरतं दाखवतो. हा धबधबा असा, आणि खाली पूर्ण पाण्याचा साठा आहे. आपण एका दिवशी आपण याचा व्हिडिओ सेपरेट बनवणार आहोत. तर आपण त्याला दाखवतो, तात्पुरता तुम्हाला दाखवतो मी हा व्हिडिओ. मंडळी हा बघा, आपण आता तिथं आलो. जो वरचा तुम्हाला भाग दाखवला खाली आलो आहे बघा. हा मेन रोड आहे इकडनं. इकडं सर्व हा असं पाणी हा वरचा भाग आहे. आणि माकड बघा तिथे आहेत, ते वांदरबा तिथे तेच खेळतात इकडे. दिसत असले सर्व बसलेले, पाण्यातनं उड्या मारतात काय काय. हा इकडे एवढा पाणी सोडलं किंवा डोंगरातला हे काढलेलं आहे, तिथे मस्त वाटतं बघण्याचं, सुंदर एकदम. आता एक महाराष्ट्र शासन मृत जलसंधारण विभाग लघुपाट बंधारे योजना चिंचाळी तालुका मंडणगड प्रवेश निशिबंध असा बोर्ड आहे त्यांचा. कारण का इथं पावसाळी पाणी जास्त असतं, तेव्हा त्यांनी तो बोर्ड लावून ठेवला इथं. बघा, ते एकाला काहीतरी थैली भेटली पडलेली आहे बघा रस्त्यावरती. थैली भेटली पडलेली, त्याच्यामध्ये एक कुरकुरे होती ते बघा. छोटा पिल्लू बघा कसा माकडाने पकडला आहे. बघायला भेटलं तर दाखवतो. तो माकड पिशवीवाला आहे, तो थांबा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. बघायला भेटतो का आपण बघूया. पळाला आहे तो, पिशवी घेऊनच पळाला आहे. हा बघा पिशवीवाला माकड बघा, तो खातो इथे बघा पिल्ला. हा बघा छोटा पिल्लू घेऊन कसा आलाय बघा. तर मंडळी, समोरचा नजारा बघा किती मस्त वाटतं. हा इकडनं जो रोड आला, हा आपल्याला म्हणजे रत्नागिरी जिल्हा इथून पुढं चालू होतो. आणि याच्या पुढं जे इकडचं आहे हा रायगड जिल्हा आहे बघा. हे दोन आपल्याला ते सिम्बॉल दिले आहेत, हे दोन साईडला दोन आहेत. हा इथे एक आहे, हा इथे एक आहे. इथून पुढं इथून त्या साईडला रायगड जिल्ह्याची हद्द चालू होते, आणि इथून इकडं रत्नागिरी जिल्ह्याची हद्द चालू होते. तर बघा, हे अशा समोरचं वातावरण बघा किती मस्त आहे. आणि हा रोड आता काम चालू आहे, जे जेवढा होईल तेवढा शक्य झाला आहे बघा इथून पुढं असा. हे बघा,
हे समोरचा डोंगर दिसतो तिकडं ते गावांवाडी वगैरे गाव आहे. पूर्ण रायगडच्या हद्दीवरती उभा आहे. रायगड टोपी काढतो जरा, म्हणजे तुम्हाला पण जरा दिसेल ना कसं काय ते. हां, ही जी पाठीमागची बाजू आहे ती रत्नागिरी जिल्हा, म्हणजे मंडणगड तालुका इथं संपतो आणि जिल्हा पण संपतो इथंच. आणि आता ह्या पाठीमागची आहे ती इथनं महाड तालुका चालू होतो, रायगड जिल्हा सुरू होतो. आणि आपण आता दोन्ही सीमेंटच्या सेंटरवरती उभा आहे. तर चला मंडळी, आता आपण असंच पुढं जाऊया. अजून पुढचं काय काय आहे ते बघूया. पुढे जास्त वेळ दाखवायचा प्रयत्न करणार नाही, फक्त आपल्याला जो कुक्कुट म्हणजे कोंबडी घ्यायची आहेत, एक कोंबडा आणि कोंबडी. कुक्कुट पण असं म्हणता येणार नाही, पण छोटंसं एक हाऊस म्हणून आपल्याला ती पाळायची, ते आणायचे आहेत. कारण कशा प्रकारे आहेत ते आपलं हाऊस असते, आपण जमा करतो आणि त्यातून एक आपण सुरुवात करणार आहोत. आजच नाही, पण आपण एक अशी कोंबडी आपल्या म्हणजे हातापायाप्रमाणे आपण ते म्हणजे सांभाळून सर्व घरचं सर्व सांभाळून आपल्याला एक दोन कोंबडी आपल्याला जमा करायचे आहेत. त्यांनी नंतर पुढं म्हणतात ना, थेंबाने तळे भरतं, अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. तर चला आपण आता पुढे जाऊया. आता पुढे जास्त दाखवणार नाही, डायरेक्ट आता तिथं कोंबडा तिथं जाऊया आपण डायरेक्ट. तर म्हणजे हा रस्ता बघा किती मस्त आहे, म्हणजे बनवला. अर्धा काम चालू आहे आणि जवळजवळ 2 ते 5 वर्ष झाली काम चालू आहे इकडं, अजून पूर्ण होत नाही. आपल्या इकडनं ते पण झालेला आहे हा रस्ता. आवाज थोडा खरखर असेल, मी गाडीवरती आहे, तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. रस्ता मस्त आहे बघा इकडे सर्व. हां, मासेमार बांधव असतात बसले बघा इकडं. बघा आता इथून हा पुढे थोडा खराब लागला आहे रस्ता. हे बघा खराब रस्ता आहे थोडंसं झालं. तर मध्ये पॅच थोडी त्यांनी सोडलेत, केले नाहीत, पण ते खराबच आहे थोडं. तर मोबाईल हालत असेल, कारण का मी एकटाच आहे आणि एका हाताने गाडी पकडली, त्यामुळे थोडासा विलंब होत असेल. चला ठीक आहे, आता इथून दाखवू आपण. म्हणजे आपण आता त्या ठिकाणी आले बघा. इथं कोंबडी आहेत बघा. कोंबडीचा कलर बघा किती मस्त आहे. हा घर आहे तिचा. इकडं ब्लॉक आहे ते, मला वाटतं कपडे बघा. कुत्र्याची पिल्लं पण आहेत छोटे छोटे. काहीतरी खातो येतो, नळी बोकडाची इथं. तर हे बघा, हे आपण ते आणलेला हा कोंबडा इथं, आणि ही ते कोंबडी आहे. ही छोटासा तो पिल्लू आहे. तो पिल्लू त्यांचं परत द्यायचं आहे, म्हणजे ती त्याने सांभाळतो. काय आपल्याला विकत नाही आणलेलं. अशी कोंबडी आपलं तिथं गडबडीत दाखवता नाही आला, पण आता इथं म्हणजे आता आपण इथंच थांबूया. व्हिडिओ कसं काय वाटला बघा. छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चला बघा, हे आणलेले आपण ती 3 कोंबडी आहेत. तिथं 3 आहेत, कोंबडा कोंबडी. एकदम जवळ दाखवण्याचा प्रयत्न. बघा आमचा गावचा नजारा आहे सगळा इकडं. आमच्या टेरेसवरनं सर्व दिसतोय हा असं. चला मंडळी, आता आपण इथंच थांबूया.